नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघून तुम्ही देखील कटाळला असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या नमो शेतकरी योजनेची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेसंदर्भात आपण कित्येक अपडेट पाहत आहोत, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे पडलेले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये पडणार आहेत अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। त्यांनी तारीख देखील जाहीर केली आहे आणि वेळ सुद्धा सांगितलेली आहे। तर या वेळेवर आणि या तारखेवरच नमोचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत अशी मोठी घोषणा देखील केली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत, कोणते निकष लागू केलेले आहेत, सर्व काही आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येऊन देखील बरेच दिवस उलटून गेले आहेत, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहावी लागत आहे। तरी देखील सरकारने अजूनही शेतकऱ्यांची दखल न घेता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केलेले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, आता थोड्या दिवसामध्येच तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला त्याच वेळेस शेतकऱ्यांना अपेक्षा होती की नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील त्याच क्षणाला आणि त्याच वेळेस जमा होईल, परंतु तसं न होता पीएम किसान योजनेचाच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता काही अटी देखील लागू केलेल्या आहेत। कोणत्या आहेत अटी त्या पाहूयात। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही तुमची ई-केवायसी करून घेणं हे बंधनकारक आहे। ई-केवायसी करा आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सांगणं आहे। तर ई-केवायसी करून घेणं हे खूप महत्वाची बाब आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। अन्यथा ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील मिळणार नाही, कारण की पीएम किसान योजनेच्या आधारावरच नमो शेतकरी योजना ही योजना सुरू केलेली आहे। पीएम किसान योजनेचे जे महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो। पीएम किसान योजनेच्या निकषावरच महाराष्ट्र शासनाची ही योजना चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो, तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं बँक खात्याशी आपलं आधार लिंक आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। अशी छोटी मोठी कामच तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवू शकतात। तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकशी लिंक करून घ्या, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची फार्मर आयडी काढून घेणं तितकंच महत्वाचं आहे। जर तुम्ही तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला फार्मर आयडी काढून घेणं महत्वाचं ठरणार आहे। जर तुम्ही फार्मर आयडी काढली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे सर्व कामे तुम्ही अचूकपणे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि सहजपणे या योजनेचा लाभ घेता येईल। तर शेतकरी मित्रांनो, तारीख जर सांगायची झाली तर येत्या 1 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने तारीख नेमलेली आहे। दुपारी 1 वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण की 1 जुलै हा दिवस महाराष्ट्राचा कृषी दिन असतो आणि त्या दिवसानिमित्त महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना गोड बातमी देण्याचं नियोजन सरकारने केलेले आहे। त्या अनुषंगाने सरकार 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।